नाही अगं मॅटर असं नाही पण काय प्रॉब्लेम झालाय का काही? अगं प्रॉब्लेम आपल्या घरातच जन्माला आलाय. दिव्याबद्दल बोलताय का? हो दिव्या इथे आम्हाला भेटायला आली होती. काही बोलली का? नाही वेगळं काही नाही बोलली ती पण आमची माफी मागितली तिने. दिव्याने माफी मागितली का? अगं नाक घास म्हणून म्हणलं असतं का नाही तरी नाक घासलं असतं तिनं. काय झालं काय एवढं? देव शिक्षा देतोय आपल्याला. इतकं सुंदर आयुष्याचं वाटोळं केलं ना आपण. पण ही शिक्षा मी एकटीच भोगणार. तुम्ही सुखी आहात ना माझ्याशिवाय? मला तुमच्या आयुष्यात अडचण व्हायचं नाही. मी कुठेतरी लांब जाईन, चांगल्या मनाने सुरुवात करेन. प्रायश्चित्त करण्यासारखी चूक केलेली नाहीये मी, पण प्रयत्न करेन. इथे थांबून तुम्हाला त्रास देणार नाही असं समजा सांगत होती म्हणून मी तिला जाऊच दिलं नाही. आता तू कशी विचारात पडली आहे तसे मी बी विचारात पडले होते. माझा तर डोळ्यांवर पण विश्वास बसना आणि कानांवर पण. नाही मला माहिती आहे ती प्रत्येक वेळी नाटक करते, खोटं बोलते आपल्याशी. पण खरं सांगू का शिवानी, यावेळी ती खोटं बोलत होती किंवा नाटक करत होती असं मला वाटलं नाही ग. हे बघ वंदे, अगं आपण दिव्याला चांगलंच ओळखतो का नाही? तिनं गरोदर असल्याचं नाटक केलं त्याच्यामुळे किती माणसं दुखावली गेली हे चांगलंच माहित आहे का नाही? हो बरोबर बोलते आजी. हे बघ तिच्यावर विश्वास ठेवणं तर कठीण आहे. तुम्ही म्हणताय ती समजुतीने वागते किंवा प्रयत्न करते, पण जर तिला संधी द्यायची असेल तर तिच्याकडे बघितलं पाहिजे ना आपण. नाही तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की दिव्याला सरळ माफ करून टाका, पण ती जर खरंच सुधारायचा प्रयत्न करत असेल, स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवायचा प्रयत्न करत असेल तर आपण तिला एक संधी द्यावी असं मला वाटतं. वंदे पागळून जाऊ नका सा लगेच. थांबा थांबा थांबा. हे बघा मी तिच्याशी बोलून बघते, मला लगेच कळेल काय खरं काय खोटं. नाही नाही तू नको बोलूस तिच्याशी शिवानी, उगाच कशाला. काय प्रॉब्लेम होणार आहे? मी बोलते ना समोरासमोर. अगं तू गेलीस आणि त्याच्यात ती काहीतरी तुला बोलली तर अजून राडा होणार काहीतरी. ए बाई आता ना याच्यामुळे हे असल्या काहीतरी भानगडी नगत व्हायला. हा जरा थांबता का तुम्ही? आता आईच म्हणते की नाही ती सुधारण्याचा प्रयत्न करते, मग करत असेल तर ती मला काही बोलणार नाही. पटलं? होय मग तिला भेटून येते. हा आले. ये.